नमस्कार. तुम्ही पाहत आहात MH11 ऑल न्यूज. आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, ज्याने अनेकाचे लक्ष वेधून घेतले आहे. वन विभागातील कथित कास पठार प्रकरणासंदर्भात जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने 2 लाख रुपये भरण्याचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरण काय आहे? न्यायालयाने कोणते आदेश दिले? आणि या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 10-12 वर्षापूर्वी याच भागाला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा भेटला आणि अवघ्या जगाचं लक्ष कास पठार या प्रेक्षणीय स्थळाकडे लाभलं. खरं म्हणतं जावली तालुका आणि सातारा तालुक्यामध्ये विभागलेलं हे कास पठार प्रकाश झोतात आलं. त्या स्थानिकांचा रोजीरोटीचा प्रश्न निघल. इथल्या स्थानिकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल असं वाटलं, मात्र घडलं बोलतच. कास पठाराचं निमित्त करून दंडदांडीने शिरकाव करायला प्रयत्न केला. राजकीय वरदहस्त लाभल्यामुळं आपल्याला कोण विचारणार नाही, आपला कोण मालक नाही, या आविर्भावामध्ये प्रत्येकाने घुसखोरी करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नालायकपणा करून कोट्यवधी रुपये लाटण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न चालू. कसलाही कायदेशीर आधार नसलेली कास पठार कार्यकारी समिती जन्माला घातली. एक उपवन संरक्षक सातारा जिल्ह्यामध्ये येतो. कास पठार कार्यकारी समिती बेकायदेशीर स्थापना करतो आणि प्रत्येक वर्षी किमान 2.5 ते 3 कोटी रुपये आलेल्या पर्यटकांकडून बेकायदेशीर वसुलीला सुरुवात होते. एखाद्या आमदाराचा जर निधी बघितला तर तो वर्षाला निधी सुद्धा एखाद्या आमदाराला एवढा नसेल. तेवढा निधी प्रत्येक वर्षी हा कास पठारावरती जमा व्हायला लागला. मग कास पठार परिसरातले काय 5-6 गावातले आलटा बहादूर लोक, दत्ता करिदास सारखे, यांना पुढे पडद्यावरती घेऊन कास पठार कार्यकारी समितीने बोगस कारभार सुरू केला. आणि याच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली काम करत असताना मी जिल्हाध्यक्ष संजय गाडे, युवकचे जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, जिल्ह्याचे प्रमुख महासचिव सुहाजी मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई सकटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश माने, आमचे कोरेगावचे सातारा रोडचे संघटक आकाश आवडे, श्रीकांत आवडे, या सगळ्यांचं लक्ष केलं. मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष किरण बोबाटे. आणि गेल्या 3 वर्षापासून हा बेकायदेशीर जो घनसाघोळ चालला हा थांबला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्नाला सुरुवात केली. अगदी वन विभागापासून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, लोकायुक्त, वन विभागाचं कोल्हापूर परिक्षेत्र, वन विभागाचं नागपूर मुख्यालय इथपर्यंत मेल पाठवले, वनमंत्र्यांना मेल पाठवले. मात्र साधं रिटर्न उत्तर द्यायचीच असती कुणी घेतली नाही. कागदाला कागद द्यायचे म्हणून दिले, मात्र हा बेकायदेशीर पैसा लुटण्याचा भस्मासून दिवसेंदिवस वाढत चालला. ज्यावेळेला आम्ही तक्रार करायला सुरुवात केली त्यावेळेला कास पठार कार्यकारी समितीनं मला स्वतःला त्या कार्यकारी समितीमध्ये घेण्याचं आम्हाला आवाहन केलं. मात्र आम्ही त्याला नकार दिला. त्यानंतर सल्लागार म्हणून त्यांनी मला नियुक्त करायचा निर्णय घेतला, त्यालाही आम्ही नकार दिला. आमचं म्हणणं एकच होतं, हेही करा, कायद्याच्या चाकरीत राहून करा. मात्र वन विभागाला कास पठाराच्या सर्वसामान्य सदस्यापासून ते वनमंत्र्यापर्यंत टॉप टू बॉटम ही जी बरोबर चेन आहे, या चैनीला या पैशाने भुरभुलाया पडला होता आणि कोट्यवधी रुपये लुटण्याचा प्रकार यांनी राजरोसपणे चालू ठेवला होता. त्याला साताऱ्यातून राज्याश्रय भेटला आणि मग आमदार, खासदार, मंत्री सगळे आमच्या सोबत. आमचं कोण काय वाकडं करणार? या आविर्भावातला कास पठार कार्यकारी समितीचा प्रत्येक पदाधिकारी सदस्य राहिला. येणाऱ्या पर्यटकांना कुठलीही सुखसुविधा उपलब्ध करून दिली नाही, साधी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.
आता कुठेतरी शौचालय बांधण्याचा प्रयत्न चालवलाय. याच ठिकाणी ही जी नेटची जाळी आहे, या जाळीला लोखंडी जाळी बसवली होती. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करून ती पुन्हा जाळी काढली आणि त्या जाळ्या आताही कास पठार कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या दारामध्ये ढिगाचे ढिगारे पडून आहेत. कासचा विकास झाला का, तर कास भकास करायचं काम यांनी केलं. आणि मग या गोष्टीचा विचार करून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल केली. मात्र त्याच कार्यकाळामध्ये कोल्हापूर सर्किट बेंच खंडपीठाकडे सुरू झालं आणि मुंबईवरून ते प्रकरण कोल्हापूरला वर्ग केलं. सध्याला त्या प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंच हा विषय चालू आहे. हे प्रकरण ऍडव्होकेट विक्रांत शिंदे पाहत आहेत. मात्र नुकताच कोर्टाने आदेश केला. हे प्रकरण कोर्टाच्या समोर आलं. संजय कोंडिबा गाडे पिटिशनर विरुद्ध द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर ऍडव्होकेट विक्रांत शिंदेनी हे पिटिशन दाखल केलं. सर्किट बेंच कोल्हापूर या कोल्हापूर बेंचनं 12/2026 नंबरचं हे PIL याला आदेशित केलं आणि हा आदेश त्यांनी 31 जुलै पूर्वी अंमलात आणण्याचा आदेश दिलेला आहे. कोल्हापूर सर्किट बेंच सांगत आहे की याचिकाकर्त्यांनी ज्यांनी जनहित याचिका दाखल केलेली म्हणजे मी दाखल केलेली आहे, त्या याचिकाकर्त्यांनी 2 लाख रुपये 31 जुलैच्या अगोदर हायकोर्टामध्ये जमा करावं. तदनंतर याची सुनावणी घेतली जाईल म्हणून सांगितलं जातं. हे कोल्हापूर हायकोर्टाचा हा आदेश आहे. बेंच कोल्हापूर सर्किट बेंचचा हा आदेश आहे आणि या आदेशामध्ये त्यांनी 2 लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिलेला आहे. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतो. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्हाला कुठलंही मानधन नसतं, कुठलाही पगार नसतो, कुठलंही वरची कमाई आणि खालचीही कमाई नसते. आमचा कुठलाही 2 नंबरचा धंदा व्यवसाय नाही. त्यामुळं जिल्ह्यातला मंत्री संत्री आमदार खासदार याला कुणालाही आम्ही भीक घालत नाही. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं म्हणून आम्ही चालत असतो. मात्र आता हायकोर्टाने आदेश केलेला आहे की 2 लाख रुपये 31 जुलैच्या अगोदर कोर्टामध्ये भरायचं. किमान इकॉनॉमिकल आर्थिक तेवढी आमची कुवत नाही. ज्या ज्या लोकांना वाटतंय वन विभागाच्या टोळबैरीने स्थानिक आडाणपट्टूला हाताशी धरून प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन समिती स्थापन केले, कार्यकारी समिती स्थापन केलेली आहे आणि कोट्यवधी रुपयाची लूट चाललेली. कदाचित वनमंत्र्यांचा हा इलेक्शनचा फंड असू शकतो किंवा स्थानिक आमदार खासदारांचा हा इलेक्शनचा फंड असू शकतो. आम्ही हायकोर्टात गेल्यानंतर सोमनाथ जाधव नावाच्या कास पठार कार्यकारी समितीच्या जबाबदार सदस्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आणि तो बाजूला झाला. कारण तो एक शिक्षक आहे आणि अध्यापन करत असताना कास पठार कार्यकारी समितीमध्ये सुद्धा उपस्थित, तिकडेही उपस्थित, हे आपल्या अंगलट येण्याची शक्यता आहे याची जाणीव झाल्यामुळं सोमनाथ जाधवांनी राजीनामा दिलेला आहे. मात्र हे प्रकरण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हायकोर्टामध्ये लावून धरण. कारण म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नाही. वन विभागाचा जो हा सावळा गोंधळ आहे हा फक्त कास पठार पुरताच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो हा नंगानाच वन विभागाने घातलेला आहे. आताचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या अगोदर ज्या उपवन संरक्षक होती आदिती भारद्वाज नावाची मॅडम, त्या मॅडमने स्पष्टपणे कबूल केला आम्हाला त्या कार्यकारी समिती बोगस आहेत, हे आम्हाला मान्य आहे. मात्र पैसे वसुलीचा आम्ही थांबवू शकणार नाही. याचा अर्थ असा होतो की त्याला राजाश्रय लाभलेला असावा, लोकप्रतिनिधींचं पाठबळ असावं, वरिष्ठांचं पाठबळ असावं किंवा वनमंत्र्याचा हप्ता असावा. त्यामुळे टॉप टू बॉटम या सगळी यंत्रणा सडलेली आहे. म्हणून आम्ही न्यायदेवतेवर विश्वास ठेवून हायकोर्टामध्ये PIL म्हणजे जनहित याचिका दाखल केलेली आहे. मी सर्वांना नम्र निवेदन करतो,
माझ्या पदाधिकाऱ्यांसह मी माझा QR कोड या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय. तसंच माझा गुगल पेचा नंबर आहे 7776095979. या नंबरवरती तमाम महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांना ज्यांना वाटतंय की हा बेकायदेशीर चाललेला धंदा थांबावा, वनमंत्र्यांचा इलेक्शनचा फंड थांबावा, त्यांनी या PIL साठी 2 लाख रुपये कोर्टात भरण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं, मदत करावं, हे नम्र निवेदन आपल्या सगळ्यांना करतो. आणि हे फक्त कासपुरता विषय मर्यादित नाही. वन विभागाचा हा भोंगळ कारभार अवघ्या महाराष्ट्राभर चाललेला आहे. हा जर थांबवायचा असेल तर सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येकाने आपापल्या कोवतीप्रमाणे त्या QR कोडवरती किंवा गुगल पे वरती ती रक्कम पाठवावी, जेणेकरून 31 जुलैच्या अगोदर 2 लाख रुपये कोर्टामध्ये भरले जातील आणि न्यायदेवतेच्या निर्णयावरती आपण समाधानी राहू, अशा अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.